12वीचे गुणवंत विद्यार्थी शहरी आणि ग्रामीण, त्याचबरोबर ग्रॅज्युएशनमधील BA BCom BSc उच्च शिक्षित जेवढ्यांना आमंत्रित केलं होतं आणि उपस्थित आहेत या सर्वांचं मी आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने, आनंद यात्री ग्रुपच्या वतीने, ट्रायबल डॉक्टर फोरमच्या वतीने आणि स्वप्नदूत फाउंडेशन यांच्या वतीने आणि आपल्या समाजातील पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील इतर सर्व संघटनांच्या वतीने आपलं उपस्थितांचे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो।
माता की बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर राघोजी बांगरेंचा क्रांतीवीर राघोजी बांगरेंचा धन्यवाद. व्यासपीठावरील आपले लाडके कवी आणि दंगलकार माननीय नितीनजी चंदनशिवे, त्याचप्रमाणे आपल्या आदिवासी कृती समितीचे संचालक चिंतामणजी बुरगुंडे सर आणि खेमाजी गव्हाणे सर, त्याचप्रमाणे सोमाजी दाते सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सांगडे साहेबांनी सर्वांचाच या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे, त्यामुळं मी अधिकचा वेळ घालवत नाही आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जननायक वीर बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र असं अभिवादन करतो. आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2026 निमित्त उपस्थित या कार्यक्रमाचे खरं म्हणजे प्रेस माननीय नितीनजी चंदनशिवे, कवी दंगलकार, कृती समितीचे सर्व माननीय पदाधिकारी, आनंद ग्रुपचे सर्व पदाधिकारी, स्वप्नदूत फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बांगरे, दीपक गंभीरे, संजय गंभीरे, ट्रायबल डॉक्टर फोरमचे सर्व प्रतिनिधी, त्याचप्रमाणे ट्रायबल इंजिनियर्स फोरमचे सर्व श्री विलास नवाई सर, इंजिनियर शिरीष बांगरे, इंजिनियर प्रसाद बांगरे, डॉक्टर संतोष सुपे सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आशाताई सुपे, बांगरे मॅडम, त्याचप्रमाणे सुरेखाताई लेंबे जोशी मॅडम आणि उपस्थित सर्वच बंधू आणि बहिणी. या खरं म्हणजे प्रास्ताविकात सर्व कृती समितीच्या कार्याचा अहवाल घेणं अपेक्षित असतं, परंतु या ठिकाणी ज्या अहवालाचं प्रकाशन झालंय त्या अहवालामध्ये सर्व गोष्टीच्या कार्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अधिकचा वेळ मी न घालता फक्त कृती समितीचे ठराविक 1-2 उपक्रमांचा या ठिकाणी उल्लेख करतो. शिक्षणाच्या बाबतीत आदिवासी कृती समिती आपल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतात, त्याचप्रमाणे शासकीय आश्रमशाळा असतात, या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि आश्रमशाळेचंही आपण या ठिकाणी कौतुक करतो, स्वागत करतो. ही आपली परंपरा आहे. त्याचप्रमाणे आम्ही शिक्षणाच्या बाबतीत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या ठिकाणच्या 5 मुली पुण्यामध्ये त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्या मुलीचं पदवीपर्यंत शिक्षण केलेलं आहे. त्याच्यापैकी एक मुलीचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो, ती जया मंगरू पुंगाटी. तिचं पदवी झाल्यानंतर ती आता आपल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तिने तिच्या लहान भावालाही सूरज पुंगाटी इथे शिक्षणाला आणून तोही आता नुकताच MBBS परीक्षा पूर्ण केलेली आहे. या पुंगाटीचं अजून एक वैशिष्ट्य, तिने भामरागडला एक वडिलांसाठी, आई वडिलांसाठी घर बांधलेलं आहे, शेतीसाठी ट्रॅक्टर घेऊन दिलेला आहे. मित्रांनो, सर्व तुम्ही इथे विद्यार्थी आहात. एक अतिशय गरीब ज्या आपल्या अधिक जमाती आहेत त्याच्यातला ज्या आपण म्हणतो कातकरी, माळिया, गौड आणि कोलाम या 3 जमाती अति मागास आहेत, त्यातली ती मुलगी नागपूरवरून ती एका ड्रेसवर पुण्यामध्ये आली. शिवाजीनगरच्या एसटी स्टँड मधून आम्ही तिला कलेक्ट केलं, हॉस्टेलला ठेवलं आणि त्यानंतर एक गरीब विद्यार्थिनी काय करू शकतं हे आपल्या विद्यार्थी, तर तुम्ही तर प्रचंड गुणवान विद्यार्थिनी आहात. तुम्हाला सांगण्याचा उद्देश हेच आहे की आपण आपल्या ज्या काही सुविधा आहेत सुविधांचा वापर प्रॉपर करून असं यश मिळवून आपण आपल्या स्वतःचा, कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास करू शकता. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं.
त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण मी असं देऊ इच्छितो, शिक्षणाच्या बाबतीत आदिवासी समाज कृती समितीच्या माध्यमातून भीमाशंकर येथे श्री पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची 40,000 स्क्वेअर फूटची इमारत कृती समितीच्या माध्यमातून बांधून 10 महिन्याच्या अल्पावधीत ती बांधून पूर्ण केली. आज त्या ठिकाणी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 800 मुलं मुली शिक्षण घेत आहे. माझ्या मते ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. या ठिकाणी डॉक्टर फोरमच्या डॉक्टर प्रमिला वांबळे उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मी अजून एक उदाहरण देऊ शकतो, निवासाची व्यवस्था. मी पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना पंतप्रधान आवास योजना आपल्या सर्वांना माहिती आहे, जे अतिशय कमी शिक्षित अगदी 10वी नापास 12वी पर्यंतचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना आपण प्रायव्हेट खाजगीमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये नोकऱ्या लावल्या आणि त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना आपण PM-वाय खराडी आणि नांदेड सिटी या भागात घरं दिलेली आहेत. आणि त्या मुलांची अजूनही परमनंट नोकरीत असलेल्या लोकांना घरं नाही, परंतु अद्ययावत सुविधा मल्टी स्टोरेज इमारतींमध्ये सर्व सुविधा असलेल्या या घरांमध्ये ही मुलं आनंदाने राहत आहेत. त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण देऊ शकतो, या ठिकाणी आता भोर येथील कातकरी समाजाचे कार्यकर्ते पवार साहेब इथे होते. त्यांच्यासाठी आपण तिथल्या काही ठराविक गावांमध्ये साधारणतः 65 घरकुलांची कामं प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्यांना ती व्यवस्था तिथे करून दिलेली आहे. आणि भोर मधल्या परिसरातील 65 कातकरी बांधवांना जातीचे दाखले मिळवून दिलेले आहेत. आपल्याला वाटेल जातीचा दाखला कुठली मोठी गोष्ट आहे, पण मित्रांनो सांगण्यात अतिशय आनंद आणि दुःखही होतो की या कातकरी बांधवांना शिक्षण घेतच नसल्यामुळे त्या दाखले त्यांना मिळण्यास प्रचंड अडचणी येतात. शैक्षणिक कुठलेही पुरावे नाही आणि मग पंचनामे करून आम्ही एवढे दाखले देऊ शकलो. आज या ठिकाणी कातकरी समाजातील एक मुलगी खरं म्हणजे या कार्यक्रमाला बोलवली होती. तिने उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त करून ती परदेशात शिक्षणात जाणार होती, परंतु त्या घाटामध्ये काहीतरी दरड कोसळली आणि त्या ठिकाणी नाही येऊ शकली नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी मी हा मुद्दाम उल्लेख करतो की आपल्या या परिसरामध्ये कातकर, भिल्ल आणि ठाकर या अतिशय मागासलेल्या 3 जमाती आहेत. म्हणून कृती समितीचं लक्ष आहे की या समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोगस आदिवासीने अतिशय थैमान घातलेला आहे. हे मुद्दाम काही प्रश्न सांगतो. मुद्दाम कृती समितीची स्थापना यासाठी झालेली आहे की बाबा आपल्यावर जे काही आता राजकीय संक्रमण आपल्या जातीमध्ये आरक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या अनेक मुलांची ऍडमिशनची शिक्षणाची गैरसोय होऊ लागलेली आहे. त्यासाठी म्हणजे मी स्पेशल या ठिकाणी ट्रायबल डॉक्टर फोरमचे डॉक्टर पेडेकर किंवा डॉक्टर संतोष सुपे याच्यावर जास्त बोलू शकतील, कारण आता नीटचे रिझल्ट लागलेले, मेडिकलचे प्रवेश सुरू होती आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांचे नंबर बरेचसे मागे जातात आणि ऍडमिशन मिळू शकत नाही. आपण जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे नदीच्या 5 वर्षामध्ये कोर्ट सुद्धा या बोगस लोकांवर मेहरबानी करून साधारणतः 4,500 बोगस कंडिशनल व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत. मित्रांनो, मग आपला नंबर कधी लागायचा? अशा प्रकारे कायदेशीर लढाई करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा आदिवासी समाज कृती समितीची एक महत्त्वाची संघटना आहे आणि 10 वर्ष लढा देऊन 2023 मध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये आदिवासी समाजाचा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे. पुन्हा ही लढाई सुरू झालेली आहे. शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षी आपण या अंकामध्ये डॉक्टर प्रदीप आंबवणे लिखित शिक्षणाच्या वाटा हे सदर आपण शेवटच्या काही पानांमध्ये टाकलेले आहे. आता मला माहिती बहुतेक विद्यार्थ्यांची सर्व ठिकाणी
ॲडमिशन झालेले आहेत, तरीही प्रत्येक फॅकल्टीमध्ये करिअर करत असताना फ्युचरमध्ये काय काय संधी आहेत, काय करायला पाहिजे, आणि साधारणतः जी मुलं टॉपचे आहेत त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, लॉ अशा सगळीकडे आता जाण्याचा कल दिसून येत आहे. केवळ डिप्लोमा डिग्रीवर न थांबता आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये गेलं पाहिजे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, डॉक्टर प्रदीप आंबवणे हे MBA, PhD आणि टॉप PhD ही त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. या मुलांकडनं, या कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडनं किमान हा संदेश सर्वांपुढे पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे. डॉक्टर पेडेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. खूप सांगण्यासारखं असतं तरी कुठंतरी थांबावं लागतं. मित्रांनो, आपल्याला इतिहासामध्ये किंवा पुढे इतक्या वर्षानंतर इतिहासामध्ये 20 मार्काचं नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटनेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी कलमं टाकलेली आहेत. दुर्दैवानं आपण कॉन्स्टिट्यूशन वाचत नाही. मला सांगायला आनंद वाटतो की फक्त आदिवासी समाजासाठी 14 कलमं टाकलेली आहेत. या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 14 आर्टिकल्स फॉर ट्रायबल कम्युनिटी. जर घटनेचं 15वां कलम इक्वॅलिटी सांगत असेल, आता देशामध्ये सर्वत्र वातावरण आमचं एक आहे किंवा इक्वल असले पाहिजे, परंतु आपण समाजातही आपल्याला अनेक वेळा चॅलेंज करतात की इक्वॅलिटी सगळंच आहे, तर मग आदिवासी किंवा SC समाजाला वेगळं का? हो, वेगळं आहे. म्हणून त्याच्यासाठी आर्टिकल 15(4) आपण अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये का तुम्हाला इक्वॅलिटी असेल तरी 15(4) नंतर तुम्हाला ह्या दोन्ही कम्युनिटीला चॅलेंज करता येणार नाही. इतकं सुंदर. शेवटी सांगावंसं वाटतं, देशाची राजकीय, प्रशासकीय, त्याचप्रमाणे न्यायिक आणि सामाजिक व्यवस्था अतिशय रसातळाला गेली असून ज्यावर विश्वास ठेवावा अशी न्यायालयीन व्यवस्था भ्रमिष्ट नाही, भ्रष्ट झालेली आहे. लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीच्या मार्गाकडे झुकत असताना आता आपल्याला गेल्या काही महिनाभरात जंतर मंतरवरील माननीय सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांनी भारतातील सर्व युवकांना, जे म्हणतात त्यांना ह्या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अनागोंदी, पोलिसांची दडपशाही उघडकीस आणून संसदेतील गैरकृत्याला पाठ्याशी घालणाऱ्या यंत्रणेला जेरीस आणलेले आहे. त्यामुळे या तरुणांमध्ये एवढी ताकद आहे आणि हे खरं म्हणजे भारतामध्ये अतिशय आनंदाची बाब आणि घटना. या समाज व्यवस्थित दप्तरे रेषेवर टांगण्याची काही गोष्ट या काही राजकीय व्यक्तींनी सोबत केली. त्याचप्रमाणे काही आम्ही जेव्हा युट्यूबवर नेहमी बघत असतो, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा मला या ठिकाणी उल्लेख करूशी वाटतो. त्यामध्ये अंजली दमानिया, अण्णा हजारे, राजू परुळेकर, प्रशांत कदम, निरंजय टिकले, ॲडव्होकेट असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी रिस्क घेऊन चेंजला सपोर्ट केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही युट्यूबवर एक बघा आणि खडानखडा, आपल्याला सगळं माहिती नाही पण सडेतोड उत्तर या समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या लोकांनी केलेलं आहे. समाजातील या वाईट प्रवृत्ती कितीही विषयाही असल्या तरी लोकशाही मजबूत करण्यासाठी साधन संविधान हेच असून सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात माननीय चंदन शिवे सरांच्या लाडक्या कवितेतील कांबळे नाही रडला नुसता कणला या सुंदर कवितेतून आपल्या पुढे आदर्श निर्माण करतील. एवढे बोलून माझे भाषण आवडते घेतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय आदिवासी, जय भारत. आहे ती ट्रायबल डॉक्टर फोरम. ट्रायबल डॉक्टर फोरमचे पदाधिकारी आता इथे उपस्थित झालेले आहेत. स्वतः अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण पेडेकर उपस्थित झालेले आहेत. सचिव डॉक्टर संतोष सुपे इथे उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर प्रमिलाताई भांबळे पण उपस्थित झालेले आहेत. मी
डॉक्टर रामकृष्ण पेडेकरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे आणि डॉक्टर रामकृष्ण पेडेकर यांचा सत्कार आदिवासी समाजपूर्ती समितीचे अध्यक्ष सुरेश नामदेव गंभीरे करतील. मी गंभीर आवाज घेऊन घे. बघा एकदा माझा. ओके बघा नेहमी प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. त्यानिमित्तानं आज आपण सगळे उपस्थित पालक विद्यार्थी सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थ्यांसाठी गंभीरे साहेबांनी सांगितलं की तरुण पिढी पुढे काय आव्हानं आहे आणि काय काय पुढच्या गोष्टींना कसं फेस करायचं आहे ह्याच्यासाठी आपण सज्ज राहायचे. एक विद्यार्थी आपला आदिवासी समाजाचा जो नीट UG जे MBBS परीक्षा असते त्याच्यामध्ये भारतात 4था-5वा आलेला आहे. म्हणजे आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आदिवासी समाज मागे नाही, बुद्धीमध्ये खूप पुढे आहे. प्रश्न एवढा संधीचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे आणि मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी जागृत असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे जवळजवळ आतापर्यंत 60% बोगस लोक जे जातचोर आहेत, जातीचे खोटे दाखले घेतात, ते मॅक्झिमम आदिवासी समाजाचा लोकांमध्ये घुसलेले आहेत आणि त्यामुळे आपलं सगळं मेरिट वाढलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या संधी उठलेल्या आहेत. तर ह्याच्याबद्दल नवीन पिढीनं, समाजानं, पालकानं सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे असं मला वाटतं. उदाहरण अगदी आपण प्रत्येक वर्षी देत असतो, डॉक्टर बांबळे वर्सेस टुटरवाल म्हणून बोगस सुप्रीम कोर्ट केस. त्याच्यामध्ये 119 लोकांपैकी 100 लोक ही बोगस होती. म्हणजे विचार करा की आदिवासीमध्ये केवढी मोठी घुसखोरी आहे आणि याच्याबद्दल आपला समाज हा सिरियस नाही आहे आणि त्याच्यामुळं आपलं मेरिट वाढलेलं आहे. हे आपण कुठेतरी सगळ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी लक्षात ठेवावं आणि ट्रायबल डॉक्टर फोरम असेल, कृती समिती असेल, ज्या संघटना आहेत, जे काही समाजसेवक आहेत, अनेक ही एकत्र येऊन ट्रायबल इंजिनिअरिंग फोरम असेल, हे सगळं एकत्र येऊन समाजासाठी काय करता येईल, बोगस लोकांसाठी काय लढा देता येईल याच्यावरती मंथन होत असतं. कृपया पालकांनी, विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्कात राहावं. आम्ही काय जे बोगस लोकांच्या विरुद्ध कोर्ट केस असतील, राजकीय लढाई असेल, सामाजिक लढाई असेल, त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असतो. आपल्या ट्रायबल डॉक्टर संघटनेचे सचिव पदाधिकारी डॉक्टर प्रमिला बांगळे असतील, डॉक्टर संतोष सुपे असतील, आम्ही वारंवार PRTI मध्ये जाऊन कमिशनरना भेटत असतो आणि आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्याबद्दल इन्क्लुडिंग आज UPSC MPSCचे विद्यार्थी जे काही पुण्यामध्ये त्यांना संधी दिली आहे, जे परीक्षेत होतात, कुठून तरी येतात पेरिफेरीवर, नागदी गडचिरोलीवरनं, त्यांचे राहायचे प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळ्या प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील याच्यासाठी बालचिम साहेबांनी हे जे काही आपलं बांधलेले सभागृह, शेजारी ज्या रूम्स काढल्या, ह्या पण वेळेला आपल्याला कशा उपलब्ध करून देता येईल, त्या मुलांना कसं कोऑर्डिनेट करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी जागृत राहावं. मी थांबतो इथेच. थँक्यू व्हेरी मच.
एक चांगला आवडलेलं कोट सांगतो. एज्युकेशन इज द पॉवरफुल टूल विच इज यूज टू चेंज द वर्ल्ड बाय नेल्सन मंडेला. अशाच प्रकारे आणखीन एक आहे, एज्युकेशन इज द पॉवरफुल टूल और पॉवरफुल वेपन विच इज चेंज टू पर्सनॅलिटी. तर मला निश्चित सांगायला आवडेल की आता जो काही सत्कार समारंभ होतोय त्यात सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. तत्पूर्वी आदरणीय व्यासपीठ सागरे साहेब, गंभीरे साहेब, सर्व आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र, सर्व पदाधिकारी आणि जे काही पॉलिटिशियन इथं आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. अतिशय छान कार्यक्रम केलेला आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, 2च मिनिटं बोलतो फक्त, मी ऑलरेडी कार्यक्रमाला उशीर झाला आहे. आता मी जो काही सत्कार समारंभ पाहिला आहे तो अतिशय खूप छान प्रकारे ते अरेंज केलेला आहे आणि मागचे प्रोसेस कसे करतात ते डेफिनेटली सर्व समितीला माझं असं म्हणणं आहे की यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल इतकं उंचावतं की जेणेकरून त्यांना भावी भविष्यात किंवा पुढे शिकण्यासाठी निश्चितच त्यांना त्याचा फायदा होतो. आता जे काही विद्यार्थी इथं आलेले आहेत 10वीचे 12वीचे, तर इथं तुम्ही थांबायचं नाही, ही फक्त बिगिनिंग आहे. इट्स जस्ट बिगिनिंग. आता तुम्हाला अजून खूप मोठं शिखर गाठायचं आहे. 10वी 12वी ही फक्त एक प्रायमरी स्टेज आहे. जेव्हा तुम्ही पुढे काही प्रोफेशनल कोर्सला जाल, इंजिनिअरिंगला जाल, मेडिकलला जाल, लॉला जाल, फार्मसी, आर्किटेक्चर, कुठल्याही कोर्सला जाल, तिथून ॲक्च्युली तुमची सुरुवात होणार. ही फक्त आता फक्त एक बेसिक तुम्हाला असं म्हणतात की प्रिलिमिनरी स्टेज आहे. अजून खूप मोठ्या स्टेजेस गाठायचे आहे. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पुढे जे काही प्रोफेशनल कोर्सला जाणार आहात तुम्ही, तर तिथं स्पर्धा जी आहे ती अतिशय खूप वेगळी स्पर्धा आहे. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी कुठल्याही प्रोफेशनल कोर्सला जातो तर तिथं एक आदिवासी समाजाचा विद्यार्थी, एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिले जातं. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तिथं दाखवून द्यायचं की मी आदिवासी नाहीये आणि मी ओपन बोर्ड कॉम्पिटिशन करणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. मला एवढंच म्हणायचं की मी काही स्तुती करत नाही. आज मी प्रयत्न केला काहीतरी. मी सीईपीतनं बी केलेलं आहे, सीईपीतनं ME केलेलं आहे, पुणे युनिव्हर्सिटीमधनं PhD केलेलं आहे आणि अजूनही पुढच्या 2 वर्षात माझ्या अजून 2 डिग्र्या होत्या. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगेल. माझ्या वाईफने पण सीईपीतनं MTech केलेलं आहे, PhD केलेली आहे. ती पण एका चांगल्या नामांकित याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. तर मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचा जो शेवट आहे तो फक्त बी किंवा प्रोफेशनल डिग्रीमध्ये फक्त ग्रॅज्युएशन करू नका, त्याच्यामध्ये मास्टर्स करा, त्याच्यामध्ये PhD करा, आणखी पोस्ट डॉक करा. आता माझ्याबरोबर ओळखताच की अतिशय उत्कृष्ट मोलाचं योगदान केले आपल्या आदिवासी समाजामध्ये, अतिशय पोस्ट डॉकपर्यंत जाऊन पोहोचलेले सर. त्यांना पण एक आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. तर तुम्ही कुठेही थांबू नका. आणि एकच तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. यश तुमच्या दारात लोकांना झाले. आता आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप वेगळी आहे. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला शिकायला होतो किंवा त्याचे सिनियर डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती. आता तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे. आमच्या ज्या टेक्नॉलॉजी नव्हत्या तरी पण आम्ही प्रयत्न केला, पडलो, झडलो, पण उठलो आणि परत चालायला लागलो. त्यामुळे आतापर्यंत पोहोचू शकलो. तर तुम्ही पण सर्वांनी प्रयत्न करा. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी खूप उशीर झालाय. स्पेशली माझं तर इंजिनिअरिंगचं असल्यामुळे मी सगळ्यांना सांगेन आणि मी या अकॅडमिक क्षेत्रामुळे असल्यामुळे मी एकमेव अकॅडमिक क्षेत्रामध्ये मराठी आहे की इथपर्यंत पोहोचलोय, प्राचार्य पदापर्यंत पोहोचलोय. तर मी आता 12वीची किती मुलं की जे आता इंजिनिअरिंग जाऊ इच्छितात 12वीची इथे संख्या तशी कमी इंजिनिअरिंगची, तरी पण तुम्ही किंवा तुमचे नाते जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन्स बद्दल जरी गायडन्स लागला असेल तर केव्हाही मला कॉल करा. प्रदीपला कॉल करा. आम्ही इंजिनियर्सची आमची कम्युनिटी आहे आपल्या महादेवळी समाजाची सगळे आहे. आता इथे संतोष निर्मल पण आहे, माझे सगळे मित्र सगळे इथे आहेत. तर आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एवढंच मदत की घाई करू नका. पहिल्या राऊंडला ऍडमिशन बिलकुल घेऊ नका. 4थ्या राऊंड पर्यंत तुम्ही जा आणि तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. घाई करायची नाहीये. मला मेडिकल क्षेत्राबद्दल जास्त माहित नाही, पण मेडिकल क्षेत्रात फक्त एकच राऊंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. नंतर तुम्हाला ऍडमिशन मिळेल कंपल्सरी. पण डेफिनेटली तुम्हाला यश हे तुमचं जे प्रयत्न करत राहा, मी एवढंच म्हणेल. आणि कधीच खचून जाऊ नका. परिस्थिती तुमच्या कधीच आड येत नाही. आता खूप काही सवलती आहेत, खूप काही योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत शिकू शकता. तुमची परिस्थिती ही तुमच्या यशाच्या आडवी येत नाही. वाजवा टाळ्या.
मला मंत्रमुग्ध करायला सांगितले. माझी अवस्था काय झाली हे मला माहिती. आज आदिवासी समाज कृती समितीने सर्व विद्यार्थ्यांचा जो गुण गौरव, त्यांच्या यशाचा सत्कार या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला विचार मंचपीठावरती उपस्थित असणारे राज्य लोकसेवा आयोगाचे आयुक्त माननीय सुधाकर तेलंग सर, पेडेकर सर आहेत आणि ज्यांनी मला शिकवलं असे माझे गुरु शिक्षक प्राध्यापक महादेव रोकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचा चेहरा एवढा हसरा, स्वभाव एवढा खळखळाट आहे, नाव जरी गंभीर असलं तरी स्वभाव फार हसरा आहे, असे आमचे गंभीर सर. आणि आज विशेष मला या पिंपळे गुरुमध्ये आल्यानंतर आनंद एवढा झाला साहेब. 12 ते 14 वर्षापूर्वीचा मला काळ आठवतो. माझी या भागात हातगाडी असायची भाजीपाल्याची. मी इथं भाजीपाला विकलेला आहे हातगाडीवरती आणि पुण्याच्या त्या मार्केट यार्ड मधून मी भाजीपाला घेऊन निघायचो. ते पुणे विद्यापीठ, नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी, औंधचे काही भाग असा करून नवीन सांगली स्पायसर कॉलेज करून संध्याकाळी 7-7:30 इथं असायचं. इथं बऱ्यापैकी थोडासा मध्यमवर्गीय झोपडपट्टी इकडं होती, तर इकडं सगळ्यात शेवटचा राहिलेला माल इथं जास्त खपायचा. आणि इथून मग मी खडकीला झोपायला जायचो किंवा रेंजरला रूम असायची. काही दिवस खडकी रेल्वे स्टेशनवरही मी काढले. आणि आज माझ्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय. हा प्रवास काही सोपा नव्हता. मी बघतोय विद्यार्थी येत आहेत, सत्कार घेत आहेत, पण त्यात संख्या जास्त मुलींची आहे. म्हणजे पहिले 3 काढले तर त्यात पण मुलीच आहे. हे याचा अर्थ देश आता बदलायला लागलेला. त्याचा पुरावा आता या महिन्यात आपण घेतलेला आहे. या तरुण पोरांनी सर आपल्या सगळ्यांच्या कानाखाली वाजवली. ज्यांना आपण मोबाईल मध्ये वाया गेलेली पिढी, झेनजीची पिढी, असली पिढी, तसली पिढी, या पिढीनं सगळ्या पिढ्या गारद करून टाकल्या. म्हणजे देश जागा आहे. आणि आज ही शिक्षण, तरी संवेदना फार महत्वाची आहे. तुमचे मार्क 90% आहे, 95% आहे. उद्याचे तुम्ही क्लास 1 असाल, उद्याचे तुम्ही उद्योगपती असाल, उद्याचा तुम्ही भारत असाल, पण या शिक्षणाबरोबर तुमचं शहाणपण हे जास्त महत्वाचं आहे. एका वर्गात एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की एका दिव्याचा उपयोग कशासाठी केला जातो. विद्यार्थी उत्तर द्यायला लागले, दिव्याचा उपयोग प्रकाश पाडण्यासाठी केला जातो, दिव्याचा उपयोग अंधार दूर करण्यासाठी केला जातो. कोणी सांगितलं दिव्याचा उपयोग अभ्यास करण्यासाठी केला जातो. सगळ्यांची उत्तरं देऊन झाली आणि एक विद्यार्थी म्हणाला, सर दिव्याचा उपयोग असाही होऊ शकतो, एका दिव्यापासून अनेक दिवे पेटवता सुद्धा येऊ शकतात. हा सर्वात जास्त चांगला दिव्याचा उपयोग या ठिकाणी आहे. मित्रांनो, ज्यांचा सत्कार झाला, जे पास झाले त्यांचं अभिनंदन. आणि आज मला परत माझी 10वी आठवली. मी 10वीत नापास झालो. माझा फक्त इतिहास आणि भूगोल विषय सुटला होता. त्यात पण ते दोन्ही विषयाला मिळून 52ला पास असायचं, मला 53 होते. मला मराठीमध्ये सुद्धा 14 इंग्रजीला मी 34 वरती आलो. ते एका मार्कात मी तिथं हुकलो होतो. पण त्यानंतर पुण्यात आलो, पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली
आणि मग परत वाटलं की हे जर असंच आम्ही राहिलो तर आयुष्यात काहीच होणार नाही. पुन्हा शाळेत ऍडमिशन घेतली. भाजीपाला विकत विकत 11वी 12वी रात्र शाळेत पुण्याला गेली. तिथं 10वीला परत मी 48% मार्कांनी 10वी पास झालो. परत अभ्यासाला अजून सुरुवात केली. म्हटलं 48 जर पडू शकतात तर आपण 58 तरी गाठू शकतो. म्हणून 12वीचं माझं टार्गेट 58% होतं, पण 12वीला मला 68% पडले. मी 10% अजून होणार. आताच्या काळात 68% म्हणजे काहीच नाही. मग नंतर खडकीला एकदा हातगाडी घेऊन आलो होतो. त्या टिकाराम जगन्नाथ कॉलेज जवळून चाललो होतो तर वरच्या खिडकीतून टाळ्याचा आवाज आला. कॉलेज मध्ये टाळ्या का? मग हातगाडी लावली. कॉलेजकडे आलो तर मराठीचा तास चालू होता. एक प्राध्यापक मराठी शिकवतो. मी दारातनं बघतच बसलो. म्हटलं प्राध्यापक शिकवत असताना टाळ्या पण पडतात. म्हटलं असं पण तसं पण 12वी पास झालोच. रोज तासभर इथे बसू, ऍडमिशन मिळते का बघू. ऍडमिशन मिळालं आणि त्या प्राध्यापकाच्या वर्गात बसलो. तिथं पुन्हा साहित्याची आवड निर्माण झाली. ते प्राध्यापक इथं उपस्थित आहेत. प्राध्यापक महादेव. आणि मग त्यांनी माझ्या आई वडिलांची जागा कधी घेतली मला कळलं. आता ते रिटायर झाले. त्यांच्या रिटायरमेंटला मला पोचता आलं नाही म्हणून त्यांचा राग आहे. ते आता बाहेर गेल्यावर 2 तागाखाली पण मला त्यांचा अधिकार आहे की खाऊ शकतो. मित्रांनो, एवढं सगळं करत असताना माझ्यासोबत काय होतं तर माझ्यासोबत माझं शहाणपण होतं. माझ्यासोबत माझी संवेदनशीलता होती. प्रत्येक माणसाचा आदर करण्याची भावना होती. आणि दुसरीकडे माझ्यातला बंडखोरपणाही मला थांबू देत नव्हता. त्यातूनच ही विद्रोहाची कविता येत गेली. आज आणि म्हणजे माझं मलाच कळत नाही मी नेमका कुणाचा. परवा दिवशी मी राष्ट्रवादीच्या स्टेजवर होतो सकाळी. संध्याकाळी मी काँग्रेसच्या स्टेजवर होतो. एकदा शिवसेनेचा असतो, त्यात पण दोन्ही असतो. धनुष्यबाणाच्या पण असतो, मशालीचे बी असतो. परवा कम्युनिस्टांच्या होतो, आज आदिवासी मध्ये आहे. आणि उद्या परत मी वर्ध्याला मशालीकडे. म्हणजे जिकडे तिकडे जाईल तिकडे मी आहे. आता कोणी म्हणतं ह्याला काही विचारधारा आहे की नाही, तर माझी विचारधारा एकच आहे. माणूस, मानवता आणि शहाणपण, ती संवेदनशीलता असली पाहिजे. आमचं हरवलंय खूप. आमचं जातं गेलंय. पण जातं नुसतं जाताना जातं गेलेलं नाही तर जाताना जातं जात्यासोबतच्या पोहळ्या पण गेले. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक हत्ती गुजरातला न्यायचं ठरलं. माधुरी नाव होता हत्तीचं. हत्ती पण काय सुंदर. आणि जसं या माधुरीला गुजरातला न्यायचं असं कळलं तशा सगळ्या जाती धर्मातली माणसं सगळी रडायला लागली रस्त्यावर. हत्तीसाठी रडायला लागली. स्टेटसला तेच. म्हटलं जनावरांसाठी एवढी माणसं रडतात. म्हटलं माणसं खरंच चांगली आहे. काही दिवसानं त्या जपानच्या गार्डन मध्ये एक माकड काहीतरी चाळे करतात दिसलं. त्याला बघून लोक रडायला लागली. स्टेटसला सगळ्यांच्या तेच माकड बाहेर. आणि अगदी थोड्या दिवसापूर्वी ओडिसामध्ये आदिवासीच होता. त्याची बहीण मेलेली होती आणि त्या बहिणीच्या खात्यावर असणारी रक्कम त्याला मिळायला पाहिजे म्हणून तो बँकेत गेला आणि माझ्या बहिणीच्या खात्यावरची रक्कम मला द्या, वारसदार म्हणून तिनं माझं नाव लिहिलंय म्हणून त्यानं अर्ज केला. तर बँकेनं त्याला बहीण मेल्याचा पुरावा मागितला आणि त्याच्याकडे कागदोपत्री पुरावा नव्हता. 2-3 महिने त्यानं बँकेच्या फेऱ्या टाकल्या.
पैसे मिळणार. बँक फक्त एकच म्हणायची, बहीण मेल्याचा भक्कम पुरावा पाहिजे. आणि तो भाऊ जिथं बहिणीला पुरलं होतं मेल्यानंतर तिथं आला, जमीन उकरली, 3 महिने सडलेलं बहिणीचं प्रेत उकरून काढलं, खांद्यावर टाकलं आणि चालत तो बँकेत भर चौकातून निघाला. अनेक कॅमेऱ्यांमध्ये ते कैद झालं. पण ते जसे व्हिडिओ आले आम्ही स्किप केले. आम्हाला त्याची घाण वाटली, आम्हाला ते वेगळं वाटलं, आम्हाला ते डोळ्याला बघावं असं वाटलं. म्हणजे जनावरांसाठी आमची मनं रडतायत, पण माणसांसाठी आमची मनं रडत नाही. हा आमच्या व्यवस्थेतला झालेला बदल आहे. आज आमची पोरं शिकतायत, पण मनात पालकांचीही भीती आहे, विद्यार्थ्यांच्याही मनात भीती आहे. 5 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि परीक्षा द्यायच्या आदल्या दिवशी कळते पेपर फुटलाय. त्या मनाची अवस्था काय? आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय, ठीक आहे, दुसरे आले. माणसं बदलताय, सिस्टीम बदलायला पाहिजे. सरकार बदले, सिस्टीम तीच राहणार आहे. याकडे कोणी गांभीर्यानं बघतंय का? याकडे कोणी पाहतंय का? म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी आता शिकता शिकता हा एक उघडा डोळा नेहमी लक्षात उघडाच ठेवला पाहिजे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तो का आहे हे आज आम्हाला कळायला लागले. तो उघडा डोळा आहे, तो उघडा असला पाहिजे. आणि हे आज या शिक्षण व्यवस्थेकडे बघताना त्रास होतो. आदिवासी अजून आदिवासींची वेदना तिथंच आहे. भोळ्या बावड्या आदिवासींमध्ये सुद्धा डुप्लिकेट प्रमाणपत्र घेऊन निवडून येणाऱ्यांची संख्या वाढली. झाडावर प्रेम करणारी माणसं, जनावरांवर प्रेम करणारी माणसं, मातीवर प्रेम करणारी माणसं, डोंगर दऱ्यांवर प्रेम करणारी माणसं, कळकळणाऱ्या झऱ्यावर प्रेम करणारी माणसं, चिमणी पक्षी पाखरांवरती प्रेम करणारी माणसं. पण आदिवासीवर प्रेम करणारा भारत अजून आम्ही निर्माण करू शकतो. आदिवासींची वेदना आहे, आदिवासींचा एक खुंदका आहे जो डोंगर दऱ्यात अजून दडून बसलेला. मी अजूनही परवा नंदुरबारला होतो, सातपुडा पर्वतावर कधी कधी जातो. अजूनही हा आदिवासी तिथं आहे. 8 दिवसातून सर तिथं त्या सायकलवरून राशन घेऊन एक जण येतो पोरगा. मग ते पावशेर साखर, चहापत्ती, डाळी वगैरे त्याची वाटोळाभर वाट बघत बसणारी कुटुंब त्या डोंगरात दऱ्यात आहे. तिथं मी जाऊन कधी कधी राहतो. आणि तिथून गाडी घेऊन खाली आलो तर अर्ध्या ते पाऊण तासात चित्र बदलतं. एकदम मी 16व्या शतकात एकदम 2026 मध्ये प्रवेश करतो अर्ध्या तासात. जिथं इंटरनेट आहे आणि जिथं वरती गेल्यावर मोबाईलच नाही, जिथं टावरच नाही. म्हणजे आमची हृदयाची रेंज तुटलेली आहे. ती फार भयानक आहे. शहाणपण सुद्धा पाहिजे. मला आनंद वाटला, 2 मुलं लंडनला जातात, MBBS झाली. पण शहाणपण काय? तर आम्हाला हे आमचे जे महापुरुष आहेत, बिरसा मुंडा, कंट्या केला, आम्हाला परवा पद्मश्री आमच्या आदिवासी वाद्याला मिळाला. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ही संपूर्ण देशाच्या आदिवासी समाजाची मान उंचावणारी गोष्ट आहे. आमच्या या महापुरुषांचे विचार सुद्धा आम्ही शेव शाहू फुले आंबेडकरांचा मान. कारण आम्ही गाडगे बाबांचं बोट सोडलं आणि खराताचं बोट धरलं. म्हणून खरातनं बोट तोडलं. शिक्षण आहे, त्याच्याकडे भविष्य बघायला लोक जात आहेत. तर त्याच्याकडे जाणारे कोण आहे? आदिवासी, कातकरी, गवंडी, सुतार, पेंटर आहे का भाजीवाला आहे, वॉचमॅन आहे, क्लास 1 आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, न्यायाधीश आहे. शिकलेली माणसं तिथे हुकल्यागत करतात. आणि ते चिंचचा चिचोका
आपण चिंच खाऊन टाकतो नाही ते आम्ही लहानपणी ते चंद्रसाठ खेळायचो. पांढरं पडले 4, काळं पडले की 8, ते 8 चौकोन बहिणी आम्ही त्यातला तो अर्धा तुकडा, अर्धा पूर्ण पण नाही, अर्धा तुकडा त्यानं 3.5 लाखाला विकला. त्यानं विकला हे त्याचं कौतुक करतो मी. आणि ज्यांनी विकत घेतला त्यांचं काय? मला एखाद दाखवला हो का नितीचा आहे ना, त्याला अंकित घालून दिला. आज आमचा प्रवास जो सुरू आहे हा वेगळ्या पद्धतीचा. आमच्या पण आदिवासींच्या घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे, एवढी आमची पोरं मोठी झाली पाहिजे. 40,000 कोटींचा घोटाळा पावला अटक, म्हणजे दुसऱ्यांनीच घोटाळा करायचा. आदिवासी तसाच आहे, लोक देश विकायला, आम्ही अजून काहीच नाही. या आदिवासी समाजाची फार मोठी वेदना या देशात अजूनपर्यंत कुणालाच ऐकायला आली नाही व्यवस्थित. म्हणून ही तुमची संस्था आज काम करते. आज विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार ठेवलाय, गुणगौरव करताय. आज काही सगळ्यांचीच परिस्थिती बदललेली असं नाही. हा 2 वेळेस जेवायला मिळतंय, 5Gचं नेटवर्क आहे, त्यामुळे एकदा जेवढं तरी चालतंय. एक वेळची भूक मरते त्या रेंज मध्ये. रील बघत बघत 8 तास ढकलता येते भूक. मी भाजीपाला विकत होतो त्यावेळेला 5 रुपयाचा चाट, 5 रुपयाचा क्रीम रोल वरती 22-24 तास भूक ढकलता यायची. आता रील बघत बसलो तर 48 तास बसलो तरी भूक लागत नाही. संवेदना. आम्ही पुढे जातोय पण आम्ही अजून एकमेकांचा हात हातात घेतलाच नाही. आम्ही भारतीय म्हणून एकमेकाकडे बघतच नाही. तुम्ही तुमचा आदिवासी, माझं तर काय गणितच कळत नाही. दलित म्हणून जावं तर म्हणते ही इकडचा ते तिकडचा. आज चौकात गेलं तर कोणच नीट नाही. कोण म्हणते मी हिंदू, मी मुसलमान, मी ह्या, मी त्या, मी बौद्ध, मी माता, मी मराठा, मी चर्मकार, मी आदिवासी, मी ह्या. मग मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय. नवीन मारतात, हे नवीन काय आलं? मी म्हणतो मी जुना आहे, तुम्ही सगळे नवीन आहे, मग मारतात. मग मी मार खाऊनच काढतो. मी आधी गोराच होतो. भयानक परिस्थिती आहे. आणि खरं बोललं की मारते. एकदा एक राजा आजचं सिस्टमच सांगतो. गोष्ट दुसऱ्या देशातली, या देशाशी मॅच झाली तर माझा संबंध नाही. एक राजा होता आणि तो त्याच्या मनाचंच करायचं. गोष्ट दुसऱ्या देशाची. आणि एक दिवस त्याच्या मनात आलं रात्री 8 वाजता की माझ्या देशात नेमकं काय चाललंय हे मी स्वतः जाऊन बघेन. आणि मला कोणी ओळखू नये म्हणून त्यानं वेषांतर केलं. राजाने वेषांतर केलं, त्याचा घोडा काढला, लाडका घोडा बाई, घोड्यावर बसला आणि राजा राज्यात फेरफटका मारायला निघाला. आणि राज्य बघत बघत राजा फिरतोय आणि एका ठिकाणी एक दुकान दिसलं आणि दुकानाजवळ पाटी लावली होती, त्यावर लिहिलं होतं इथं पदव्या विकत मिळतील. राजाला आश्चर्य वाटलं, म्हटलं या देशात माझ्या पदव्या विकत मिळतात. राजाकडे पण पदवी नव्हती. गोष्ट दुसऱ्या देशात. त्यालाही वाटलं मी एखादी पदवी विकत घ्यायला पाहिजे. राजानं घोडा तिथं थांबवला. राजानं घोड्यावरून उतरला
आणि त्या दुकानाजवळ गेला, त्या खिडकीत एक व्यक्ती बसली होती काउंटरला. त्या व्यक्तीला राजाने विचारलं, ही पाटी काय आहे, पदव्या विकत मिळतात का? तर त्या खिडकीतल्या व्यक्तीने डायरेक्ट मेनू कार्ड समोर चार्ट, त्यावर लिहिलं होतं HSC 10,000 रुपये, SSC 20,000 रुपये, BA 30,000 रुपये, आणि तिन्ही पदव्या घेतल्या तर MA ला डिस्काउंट. राजाकडे पैसा भरपूर होता. राजानं सगळे पैसे काढले, डबल दिले आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या. राजा पदवीधर झाला. गोष्ट दुसऱ्या दिवशी राजाला भारी वाटलं. राजाची एकदम मान ताट झाली. राजाचं बोलणं अवघव बदलले आणि राजा ताट मानानं छाती ताट करून, आता छातीची काय ती गोष्ट दुसऱ्या दिवशी राजा घोड्याजवळ आला, घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली. पण गंमत अशी झाली, घोडा जागचा हालेच ना. 1 तास झाला, राजाला घाम फुटला, घोडा पुढं सरकला. बराच वेळ राजाने प्रयत्न केला, नंतर विचार केला आणि मग राजाच्या लक्षात आलं, हा घोडा सुद्धा माझ्यासोबत लहानाचा मोठा झाला आणि आज अचानक मी पदवीधर झालो. घोड्याच काय, बहुतेक घोडा माझ्यावर बसला. आपण घोड्यासाठी किमान एखादी पदवी विकत घ्यायला पाहिजे. राजा पुन्हा घोड्यावरून उतरला, पुन्हा खिडकीजवळ गेला आणि खिडकीतल्या व्यक्तीला विचारलं, साहेब मी पदवीधर झालो, पण लहानपणापासून सोबत असणारा घोडा रुसलाय. वाटेल ते पैसे देतो, किंमत देतो, पण किमान SSC HSC तरी पदवी माझ्या घोड्यासाठी तुम्ही विकत द्या. त्यावर त्या खिडकीतनं हात जोडून उत्तर दिलं. ती व्यक्ती म्हणाली, ज्याच्या सगळ्या परिस्थितीला समर्पक उत्तर. ती व्यक्ती म्हणाली, साहेब आम्हाला माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदव्या विकतो. आज परिस्थिती हीच आहे. ओरिजिनल वाली कोणी, म्हणून तर तुमचं नावा सर्टिफिकेट घेतली, ती गाढवच आहे. सोनं चोरत्या, पैसे चोरत्या आणि आता तर जातच चोरत्या. आमची जात चोरीला जावी असं आम्हाला वाटत, पण तुमचीच गेली. आणि या आमच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास आज पूर्ण करायला लागलोय. मग मला ते आठवतात, ते मुलींना मुलांना मांडीवर बसवून शिक्षण देणारे याच मातीतले साने गुरुजी. आमच्या सारख्या बहुजनांच्या पोरांना जवळ बसवून शिक्षण देणारे कर्मवीरराव भाऊराव पाटील आणि विद्यार्थ्यांच्या पुरणपोळीला घास त्यांच्या तोंडात धरावा म्हणून बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकणारे सुद्धा माटे गुरुजी याच महाराष्ट्रात झाले. पण आता मुलींच्या छातीवर नजर ठेवून शिकवणारे माने जन्माला आले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वरच्यावर संपवणारे खाऊराव आले. आणि आता माटे गुरुजींच्या जागी चौकात चौकात शिक्षणाची दुकानं मांडणारे चाटे आणि गावकऱ्यांचे मोठे सुद्धा याच सिस्टीम निर्माण झाले. म्हणजे साने ते माने, माटे ते चाटे आणि भाऊराव ते खाऊराव, हा आम्ही प्रवास करू. म्हणून आमचा तिसरा डोळा उघडा पाहिजे, शहाणपणाचा डोळा उघडा. आज आमचे कितीतरी लोक आहेत, प्राध्यापक आहेत, CHP वर आहेत, परमनंट व्हायचं स्वप्न बघत 10-10 वर्ष आमचा प्राध्यापक झाला. यावर कोण बोलते? आमचे प्राचार्य या ठिकाणी बोराड सर,
त्यांचं भाषण एवढं सुंदर झालं, पण नंतर मला कळलं सिंहगड नाही, सिंहगडची वेदना मलाच नाही, पगारच नाही. मी नाही बोलणार त्यावर, कारण सरकार त्याच आहे. ही वेदना आहे. म्हणजे आम्ही विनोदाने घेत असलो तरी काय परिस्थिती आहे आमची. आज आमचं सगळं होतंय, पुरस्कार होतोय, सत्कार होतोय, कार्यक्रम होतोय, गाडी खर्च मुलांना दिलाय, मुलं घरी जात आहे. पण या देशाच्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. पण त्या स्वप्नाला जर जात चिकटून आली, त्या स्वप्नाला जर धर्म चिकटून आला आणि त्या स्वप्नासमोर ही जी संघर्षाची वाट आम्ही नवी उभी केली, तर त्या स्वप्नाचा प्रवास कसा होणार आहे, की त्याचा असाच खून होऊन जाणार आहे. या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधणार आहोत की नाही, हा माझा प्रश्न मला आणि स्वतःला आणि सर्वांनाच आहे. विद्यार्थी आहे, शिक्षण क्षेत्रात. मला मागच्या महिन्यात एक फोन आला होता, पेपर फुटला त्यावेळी. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुका आहे, त्या निलंग्या तालुक्यातल्या माझ्या एका मित्राचा मला फोन आला. रात्री 1:30 वाजता फोन, 26 कॉल पडल्यावर मी उचलून बघितलं. म्हटलं काय झालंय? म्हटलं तुझ्याशी खूप बोलू वाटतंय. म्हटलं काय बोलायचं? म्हटलं गेली 4 दिवस मी काय जगतोय मला माहिती. म्हटलं का जगतोय? तर म्हटला कर्जमाफीची यादी येणार आहे, म्हणून त्या यादीची वाट बघत बसलेला बाप शेतकरी वाट बघत बसला. आणि भावानं नीटची परीक्षा दिली होती धाकट्या, त्याचा पेपर फुटल्यामुळे तो 4 दिवस झालं एकटक भिंतीकडे बघत बसला. मग म्हटलं तुझी अवस्था काय? म्हटलं माझी अवस्था एवढी आहे, घरात एकच कासरा आहे, दोरी. तो कासरा दोघांच्या हाताला लागू नये याची काळजी घेत मी जागा आहे. तो कासरा ज्याच्या हाताला पहिला लागेल तो फाशी घेणार आहे, एवढी गॅरंटी आला आहे. बापाला वाचवायचं का भावाला वाचवायचं? म्हटलं दोरीच फेकून दे. तर म्हटलं दारात जनावर एकच आहे, रात्र झाली की ते भुसतय पळतय, म्हणून ती बांधायला ती एवढी दोरी एकच आहे. मग म्हटलं घरात आहे काय? तर म्हटलं मोबाईलला 5G ची रेंज आहे. म्हटलं त्या 5G च्या रेंजवर तुझं दुःख टाक. तर म्हटलं ते कोणालाच ऐकू येणार नाही. म्हटलं का? गौतमीताई पाटलांच्या घुंगरांच्या आवाजात या नव्या पिढीला आमचं दुःख ऐकू येणार. ही या देशातली एक वेदना आहे. ठीक आहे, आम्ही पोरं जागे म्हणून आहोत. हा एक देश आहे, भारत माझा देश आहे. आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथे येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, तिथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, शिक्षण मागणाऱ्यांचा आवाज या देशात एकाकी पडत चालला आहे. आणि जगाच्या नकाशात आमचा देश स्वातंत्र्य झाल्यापासून ढासळढासळ रडत चालला. विकास होतोय, प्रगती होतीये, पण नेमका विकास कशाचा होतोय हीच आम्हाला कळत नाही. आम्ही बरंच काही मागं सोडून आलो. आज या ठिकाणी प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत,
अधिकारी आहेत. मी खरं सांगतो, पेन्शनवर असणारी ही शेवटची पिढी, कारण यानंतर पेन्शन नाही. आणि मला वाटतंय सरकारी खात्यात असणारी ही शेवटची. काही दिवसात कलेक्टर पण कॉन्ट्रॅक्टवर बदलतील. आणि तळमळीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची, सुधाकर सरांसारख्या अधिकाऱ्यांची सुद्धा ही शेवटचीच पिढी आहे. कारण आता एखादा अधिकारी झालाच पोरगा तर तो त्या जिल्ह्याच्या खुर्चीवर जायच्या आधी एक दिवस आधी त्याची जात जाऊन पोहोचते. मग सिस्टीम ठरवते, अरे मग त्याच्या हाताखालचा ड्रायव्हर त्याच्याच जातीचा बघा, शिपाई ऑफिस मधला त्यांचं चालू दे. बर आताच्या काय अधिकाऱ्यांना तर रिटायर होईपर्यंत कळत नाही माझं खातं नेमकं काय काम करायचं. मुळात ते त्या खात्याच्या मंत्र्यालाच कळत नाही. मला एक मंत्री देश स्वातंत्र्य झाल्यापासून आहेत काय, पण आताच्या ह्याच्यात किंवा मागच्या 14 वर्ष आता कोणी म्हणत किंवा ह्याच्याच बाजून आहे का काय, तर दोन्हीच काढा. आणि एकाला उभं करून फक्त म्हणायचं तू ज्या खात्याला मंत्री आहेस किंवा होतास त्याबद्दल फक्त 10 मिनिटात माहिती दे. ते असं उंच मान करून म्हणते पीए कुठं आहे, पीए त्याला कळतच नाही, त्याला खात्याचं नाव सांगताय. आणि त्या खात्यासाठी 8 दिवस रडत असते, मला खातं पाहिजे. ही आमची परिस्थिती आहे. मला माफ करा, पण तुमच्या सुंदर सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी असले काहीतरी बोलाय, पण हे पुढचे धोके आहेत तुम्हाला. आमचा एखादा मुलगा अधिकारी होईल, माझी त्याला विनंती एवढीच राहील, उद्या तू ज्या खुर्चीवर बसशील त्यावेळेला अनेक लोकांची कामं तुझ्याकडे येतील. प्रत्येक फाईलसाठी तुला 10 जणांचे फोन येतील. नगरसेवकाचा फोन येईल, आमदाराचा फोन येईल, खासदाराचा फोन येईल, कधी कधी मंत्र्याचाही फोन येईल. आणि मग तू त्या फाईलवर सही करशील, मग त्याचं काम होईल. पण रोजच्या या गर्दीत एक जण असाही असतो ज्याची फाईल घेऊन आलेला असतो, तो आदिवासी असतो, ज्याचं कुणीच नसतं, ज्याच्या फाईलसाठी कुणाचाच तुला फोन येणार नसतो, त्याचं ऐकून घेणारे कोणीच नसतं. तेवढ्या गर्दीत तुला त्याचा चेहरा ओळखता आला पाहिजे आणि त्याला बोलवलं पाहिजे, बसवलं पाहिजे, त्याला एक ग्लास पाणी देऊन विचारलं पाहिजे तुझं काम काय. आणि कुणाचाही फोन न येता त्याची फाईल मार्गी लागली पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थानं तू का अधिकारी झालास याचं उत्तर तुला त्या दिवशी मिळेल. हा प्रवास आम्हाला पूर्ण कर. आणि हे फार कमी घडलं. आम्हाला आता कळलं तुकाराम मुंडे आल्यापासून, आम्ही आजपर्यंत खात होतो ते मी डुप्लिकेट होतो. आमची बायको आवडीत पनीर खायची, आणि जिथं जिथं छाप टाकल्या आम्ही तिथं सगळीकडे जेवतो. बायको आमची मला इथंच चांगलं नाही, मी तिथंच चालतो, तिथंच छापा पडला. हे म्हटले घ्या रक्त चेक करून. काय पेपर तर फुटत्या. या वर्षी आम्हाला कळलं पेपर फुटत्या. पेपर दरवर्षी फुटत होते, फक्त या वर्षी नीट फुटला नाही म्हणून आम्हाला. दरवर्षी नीट फुटत होते, या वर्षी नीट फुटला नाही म्हणून आम्हाला कळलं. मग आता कळलं की डॉक्टर तरी कसली भीती वाटते हो. ताप आल्यावर जाव की नको. अयो कॉपी केलेला आहे, 20 लाख रुपये भरलेली वेगळी ती बॅच आहे पाठीमागं, ती आम्हाला आदिवासींना कधी माहिती नाही.
पहिलं पेशंट आजारी पडले की ॲम्ब्युलन्स घरी यायची आणि त्या पेशंटला घेऊन जायचे. 4 दिवस उपचार व्हायचे आणि मग पेशंटला डिस्चार्ज मिळायचा. पेशंट चालत यायचं. आता पेशंट चालत जाते आणि ॲम्ब्युलन्स त्याला सोडायची. नाकात कापूस बिपूस टाकून डॉक्टरना पण सगळे देवांचे फोटो दवाखान्यात लावलेले असतात. गडी ऑपरेशन करून बाहेर येतोय आणि हात पुढे करत मान खाली घालत म्हणतोय शेवटी माझ्या हातात बाहेर. नातेवाईक हाताकडे बघते म्हणते मग कोणाच्या हातात? डॉक्टर म्हणते सगळे देवा. मग सगळे वर बघते मग सगळं देव. मग ती नातेवाईक आपला देवीचा हात तर ही खाली बघूस तर हातात बी. डॉक्टर म्हणते बी भरा बॉडी घेऊन जा. नातेवाईक म्हणतात बॉडी हो गेली देवानी बोलवली. आम्हाला कळलंच नाही. बदल हा मूलभूत बदल क्वालिटीच पाहिजे. 10 वर्ष वेळ लागल पण क्वालिटी नाही. पण आमचं क्वांटिटी झालं. क्वांटिटीच्या नादात क्वालिटी हरवत गेली. संवेदना असणं ही क्वालिटी आहे. बस मध्ये बलात्कार होतोय आणि बसचं नाव शिवशाही असतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र. पण महाराजांच्या पुतळ्याची उंची किती त्यावर महाराजांची उंची ठरवणारी पण जमात निर्माण होते. आदिवासींच्या डोंगर दऱ्यात दबलेला हुंदका, त्या वेदनेची कविता, ते वेदनेची कथा आदिवासींच्या साहित्यिकांनी लिहिलेली आहे. आमचे वारुदादा सोनवणे कवी, आमचा आजचा तरुण पिढीतला धुळ्यातला संतोष पावरा, त्या एक आदिवासींची चांगली कविता, चांगल्या कथा, चांगलं साहित्य निर्माण होऊ पाहत. आमच्या नव्या पिढीला हा देश त्यांच्या हातात देत असताना, या देशाची माती देत असताना, या देशातल्या संस्कृतीचा पदर, वात्सल्याचा आधार, ममतेची माया आणि आदिवासींनी लावलेल्या झाडांची छाया आम्हाला प्रत्येक भारतीयांच्या काळजापर्यंत पोहोचवता आली तर मला वाटतंय आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे यांनी घेतलेला आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सफळ आणि संपूर्ण झाला असं मला अभिमान आहे. गंभीर सर असतील, ही सगळी टीम तुम्ही काम करताय. म्हणून जाता जाता कवितेच्या ओळी आहे की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुई, मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाताय बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा धाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान केंद्रात अब्दुल कलाम ही व्हावी कविता. हा प्रवास तुमचा कायम पुढे असाच चालू राहू दे. मनात निगेटिव्ह कधी आणायचं नाही. जरी वातावरण निगेटिव्ह असलं, संघर्ष असला तरी आपण मात्र पॉझिटिव्ह राहा. आपल्याला त्याचं फळ मिळतच. कोणीतरी म्हणतच एवढं सगळं चाललंय कशात शिकायचं, एवढं सगळं चाललंय कशाला तिकडे जायचं. आता अजून पण कोणीतरी असतच, कशाला असला कार्यक्रम पाहिजे, कशाला सत्कार पाहिजे, कशाला हॉल भाड्याने घेतलाय, घेतलाय त्याला अजून येण्यात जाण्यात प्रवास करच कशाला, वक्ता तुम्ही कशाला बोलवलाय, बरं बोलवलाय तर असलाच का बोलवला, कवीच का बोलवला, कवयित्री नव्हती का, असं निगेटिव्ह
माझा एक असाच मित्र होता, कायम निगेटिव्ह. मला नाही म्हणायचा, कविता उभीच का लिहिली, आडवी का नाही, माझा भिंत सरळच काय, अशी वाकडी का नाही. म्हटलं तुला काय करायचं, तू शांत राहा. पण ते कायम निगेटिव्ह बोलायचं आणि नेमकं त्याचं नाव विकास. आणि एक दिवस हा विकास माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला लग्न करायचंय, माझ्यासोबत मुलगी बघायलाच. मी म्हटलं मला वेळ नाही, तू जा. तर म्हटला तूच सोबत पाहिजेस. म्हटलं मीच का? तर म्हटला तू सोबत असलास की मला पसंत कर. म्हणून मग मी त्याच्या सोबत गेलो. मित्र वनव्यामध्ये, गारव्या असतात, पण इथं गारव्यामध्ये मी वनव्या. मुलगी होती विदर्भामध्ये. आम्ही त्या रेल्वेने गेलो आणि गाडी विदर्भात गेल्यानंतर हा खिडकीत बसला होता विकास. त्याला अचानक सगळा कापूस दिसायला यवतमाळची त्या. आणि आम्ही आजपर्यंत एवढा ऊसच बघितला आणि एवढा कापूस बघून त्याच्या मनात प्रश्न आला. त्यानं मला विचारलं, एवढ्या कापसाचं काय करायचं? मी म्हटलं आपल्याला काय करायचं तुझं. पण तो सारखंच विचारायला, कापसाच काय करायचं. आम्ही त्या मुलीच्या घरी आलो. त्या मुलीचे वडील पण तिथले शेतकरी, त्यांनी पण रानातला सगळा कापूस आणून दारात ठेवला. पायातली चप्पल काढताना कापसाकडे बघत हा म्हणालाच, एवढ्या कापसाच का? अरे म्हटलं तू चल, आम्ही मुलगी बघायला बसलो. मुलगी समोर बसली. मुलीचे चुलते आम्हाला म्हटले, मुलीला काही विचारायचं ते विचार. तर यानं बाहेर चौकटीतून दारातून वाकून बघितलं, कापूस दिसला. म्हटलं ती जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करायचं ते आधी सांगा. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेली आणि आम्हाला हाकलून दिलं. आम्ही गावी आलो. घरच्यांनी विचारलं, विकास मुलगी कशी वाटली? आई ते जाऊ दे म्हटला, एवढ्या कापसाच काय करायचं ते आधी कोणतरी सांग. ते रात्रभर जोरात ओरडायला लागला. त्याला ते ताप आला आणि ते जोरात ओरडल्यामुळे त्याच्या मेंदूची एक नस चकोप झाली आणि ते कापसातच अडकलं. ती वेळा दवाखाना झालं, सगळं झालं, पण तो शहाणा झाला नाही. ती नस तशीच थांबली. सगळं गाव चिडवायचं, पोरं चिडवायची, कापूसाच काय करायचं, कापसाच काय. आणि तो फक्त एकच वाक्य तोंडात राहिलं, कापसाच काय, कापसाच काय. गाव असं फिरायला लागला, वेळावून दाढी वाटली, केस वाटले. आमच्या गावातला एक हॉटेल वाला त्याला भजी खायला द्यायचं. दररोज झाडाखाली भजी खात बसायचं. आणि परवा असंच भजी खात तो झाडाखाली बसला होता. पेपरच्या तुकड्यात ते भजी दिली होती टाकतात. त्यानं शेवटचा भजी तोंडात टाकला आणि त्या पेपर मध्ये बातमी होती त्या दिवशी, कापूस जळून राख झाला. म्हणजे बातमी अशी पूर्ण काहीतरी असेल, एका शेतकऱ्याचा कापूस जळून झाला. पण कागद फाडल्यामुळे तेवढंच त्यात राहिलं, कापूस जळून राख झाला. त्यानं ती बातमी वाचली, तो जोरात ओरडला, जाळायला ठेवला होता कापूस. आणि जोरात ओरडल्यामुळे त्याची जी नस चकोप झाली ती अशी सुटली. रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू झाला आणि तो शहाणा. आता जर कुणाला वाटलंच का शिकायचं, एवढं सगळं सुरू आहे, कशाला पाहिजे कार्यक्रम आणि कशाला काय जगायचं हे असं का, तर तुला जाळायचं तू घे, बस जग शिक, ते महत्वाचं आहे. कुठेतरी तुला उपयोग होईल, नाही तर असाच येणार हो ही जी शांतता आला पाहिजे हे फार गरजेचं आहे. मित्रांनो, या आदिवासी समाज कृतीचं आभार काही मानणार नाही, तुम्हाला अभिनंदन देताना एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया या आदिवासीच, त्या आदिवासींच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या आदिवासींच्या निखळ मनाच्या झऱ्याला आपल्याही प्रेमाचं पाणी देत राहूया.
मिनमिन द्याया आमच्या महापुरुषांच्या शिक्षणाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहील आणि जोपर्यंत ही समिती, हे आयोजक, हे शिक्षक, हा आदिवासी आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर. आता मला चिठ्ठी आली, मी खरं सांगता मला ज्या काळात चिठ्ठ्या यायला पाहिजे होत्या त्या वेळेला आल्या नाही. आता रोज येतात पण घाम काढून जातात. विषय वेगळा असतो पण लोक म्हणतात हीच पण ती कविता ब्रँड झालेली असते. त्यांनी कांबळेची फरमाईश केली. कविता आहे कांबळे, ते आता बऱ्याच जणांनी ऐकली पण बऱ्याच जणांना गैरसमज हा आहे की कांबळे आमच्याच जातीचा. तर ही पण शहाणपण नसलेलं पुरावा आहे. कांबळे काय एका जातीचा नाही, कांबळे माझ्याच जातीचा नाही. एखाद्या घरात, मग ती जोशी देशपांडेचं जरी घर असलं, त्या घरातली एखादी सूनबाई जर हुंड्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असेल किंवा वंशाला मुलगाच पाहिजे असं म्हणून तिला छळलं जात असेल, तरी सुद्धा या सगळ्या अन्यायाला झिडकारून ती स्वतःच्या मतावरती ठाम राहते ना, तर ती सुनबाई सुद्धा कांबळेच आहे. तो बराक ओबामा सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आणि इतर स्टेजवर तर सगळे कांबळेच. समोरचे विद्यार्थी सगळे कांबळे, तुम्ही सगळे डोंगर दऱ्यात ते कांबळे. आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला चिडून असा तुडवला पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला. कांबळे गुलामी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग सारस बागेत बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कोपऱ्यात घेऊन कांबळेला असाच तुडवला पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, महात्मा फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, मित्र म्हणाले, सगळंच राहिले. कुलस्वामी जागरण बोलता बोकड तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्र दया. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे असा तुडवला, बोकड शिजवून तुडवला पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे सामाजिक चळवळीत आला, सगळ्या संघटनांची गटतट केली. कांबळे सर्वांना म्हणला, सर्वांनी एकत्रित या, भारतीय समजून घ्या, भारतीय म्हणून एकत्रित राहा, भारतीय म्हणून लढा द्या, भारत समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याच्या लक्षात आले हे तुडवायला एकत्रित आले पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, ते मोबाईल वर की डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा, बिरसा मुंडा कोण डॅडा.
की संविधान काय भानगड त्याला, आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का त्याला? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो दोनदा करला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मध्ये ही डबल विचार ही पुस्तकात जातात. आणि आता कांबळे वेडा झाला. कांबळेला व्यवस्थेने वेळ ठरवले आणि समाजाच्याच एका अदृश्य हॉस्पिटलमध्ये कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात ऍडमिट केले. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो. कांबळे वेड्यासारखं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भारत पाहत होतं. कांबळे वेड्यासारखं विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान सांगतो. कांबळे वेड्यासारखं शिव, शाहू फुले, आंबेडकर, बिरसा मुंडांची नाती सारखं पाहतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंती नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान कांबळेने उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, नुसताच करतोय. हा कांबळे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार. परवा जंतर मंतरच्या मैदानात प्रत्येक जण उभा होता, तो कांबळे सुद्धा. आणि हा कांबळे जेव्हा जेव्हा या देशाला गरज पडेल त्याच्या वेळेला हा कांबळे उभा राहणार आहे. आणि हा कांबळे माझ्याकडनं लिहिला गेलाय, त्याचाही मला अभिमान वाटत राहणार. तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, सर्वांचं कौतुक केलं. मी आयोजकांचं मनापासून कौतुक एवढ्यासाठी करतो की या यशाला कौतुकाचा पेढा भरवणार कोणी नव्हतं, कारण आवाजच ऐकणार कोणी नव्हतं. त्या संघर्षाला पाहणारे डोळे होते, पण त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात देणारे हात नव्हते. ते हात तुम्ही झालात. तुमच्या हातानं शाबासकी दिली आणि तुमच्या हातानं प्रेरणाही दिली. तुमच्या हातानं त्यांना पुढे जाण्यासाठी आशीर्वादही दिला. आणि या सर्वांच्या साक्षीला तुम्ही मला बोलावलं, याबद्दल मी आणि माझ्या कवितेकडून मनापासून आभार मानताना, याबरोबर या कार्यक्रमाच्या स्टेजवरती ज्यांच्यामुळे मी घडलो असे रोकडेसरही मला या ठिकाणी मिळाले. हे सगळं तुमच्यामुळे घडलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक. एवढंच करा, मोठं व्हा. आणि मला वाटतं की तुम्ही श्रीमंत सुद्धा व्हा. तुम्ही एवढं श्रीमंत व्हा, एवढं श्रीमंत व्हा, तुमच्याकडे एवढा पैसा येऊ दे की तुमच्या सुद्धा घरावर ईडीच्या इन्कम टॅक्सच्या धाडी पडू द्या. तुम्ही एवढं मोठं झालं पाहिजे. कधीतरी आदिवासी पण 80,000 90,000 कोटीच्या घोटाळ्यात सापडू दे. मला बरं वाटतं, कुठं डोंगर दर्यादी हिंडणारी बोरं काढणारी पोरं हा एवढा घोटाळा करायला माणसं लय शिकायला लागले. आम्ही ते एवढं तरी काहीतरी केलं. हा विनोदाचा भाग झाला, पण मला खात्री आहे हा जो आमचा आदिवासी समाज आहे, रस्त्याला 1 रुपया जरी पडल्यावर धावला नाही तरी ती 1 रुपया घेऊन दिवसभर गावभर येते. कुणाचा रुपया कुणाचा घोटाळा करणारी ही आदिवासी नाही, एवढा प्रामाणिक आदिवासी त्या ठिकाणी आहे. तुम्ही योग्य मार्गात तेवढा पैसा कमवाल, परंतु बँकेचा बॅलन्स किती आहे यावर आयुष्याचं समाधान शोधणारा आदिवासी माझ्या देशात नक्कीच नाही. माझ्या आदिवासीतल्या भारतातल्या आदिवासीला नेमकं काय पाहिजे? माझ्या आदिवासीला इथली झाडं पाहिजे, झाडांची सावली पाहिजे, प्राणी पाहिजेत, प्राण्यांची नखं पाहिजेत, त्यांची डरकाळी पाहिजे. अरे एवढा भोळा भाबडा असणारा आमचा आदिवासी समाज आहे. मी विनोदामध्ये बोललो इन्कम टॅक्सच्या धाडी बिडी पडाव्यात म्हणून, पण आमचा आदिवासी त्या मार्गाला कधी जात नाही. पण कधीतरी वाटतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यापासून ते देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत या देशाचा आदिवासी असला पाहिजे. काय होते, कुठलं तरी सरकार येते आणि मग एक सरकार काय करते, दलितांचा राष्ट्रपती करते. मग दुसरं सरकार येते, आदिवासींचा राष्ट्रपती करते. राष्ट्रपती येत्यात 5 वर्ष असतात
आम्ही फक्त सराव सह्या यांच्याकडे असते. सह्या करायचा अधिकार आम्हाला पाहिजे, म्हणून आदिवासी पण तिथं गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला आमचा दलितांचा मंत्री हा सामाजिक न्याय मंत्री असतो, दुसरं पदच नसते. गृहमंत्री, महसूल मंत्री एकच सामाजिक न्याय. म्हणजे तू जातीच दाखलं काढ, मागासवर्गीय वस्तीवर काचा फुटल्या, फरशी फुटली, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच बघायची. आदिवासींचं वनमंत्री तीच मंत्री, तुम्ही झाडच लावा, मेन खात्यात आम्हाला भेद नाही. तर तिथं आम्ही पोहोचलं पाहिजे. आणखी एक विनंती, राजकारणाचा माझा काही संबंध नाही असं ज्या दिवशी तुम्ही म्हणा त्या दिवशी तुम्ही मेलेला आहात. राजकारणाचाच तुमच्या आयुष्यात थेट संबंध असतो. आता आम्ही तरुण पोरांना सांगत राहिलं पाहिजे की राजकारणाकडे बघत चला. जी पोरं बातम्या लागल्यावर चॅनेल बदलतात ते अजून 10 वर्षानंतर त्यांच्यासाठी पोरी शोधताना दिसती, लग्नच होणार. उघडा डोळा ठेवा, उघडा डोळे बघा नीट. धन्यवाद. आम्हाला माहिती आहे आपण सगळेजण इथं आपल्या व्याख्यानासाठी आणि नितीन चंदन शिवे साहेबांच्या व्याख्यानासाठी आपण थांबतात. त्यामुळे त्याच्यानंतर माझं भाषण होतंय. आपल्याला थांबण्याची इच्छा नाही, पण मी जास्तीत जास्त 3-4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ येणार नाही. खरं तर पहिल्यांदाच माझी चूक झाली. मी म्हणणार होते की माझा आधी होते आणि मग भाषण होते, ते कोणाने तिथं सांगता आलं नाही. असो तर व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे कसे म्हणजे आपली स्वतःची प्रगती करत असताना आपल्यामध्ये सामाजिक भान असलं पाहिजे, सामाजिक जाणीव असली पाहिजे आणि समाजाकडं उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं पाहिजे. हे आपल्याला एक तासभर जे सामाजिक जाणीवेबद्दल भानाबद्दल बोलत होते ते प्रमुख पाहुणे नितीन चंदन शिवे साहेब, आदिवासी कृती समितीचे गंभीरे साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व बालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आता जास्त वेळ घेणार नाही. 2-3 मिनिटांपेक्षा जास्त मी बोलणार नाही. आता आपण सगळ्यांनी 10वीला 12वीला चांगले गुण मिळवलेले आहेत. आपला सगळ्यांचा सत्कार झाला, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि अशीच प्रगती, अशाच पद्धतीनं 10वी-12वीला जे आपण यश मिळवलं तेच अशाच पद्धतीने यश पुढे सुद्धा मिळवून जावं अशी शुभेच्छा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो. आपण जर पाहिलं असेल तर आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, कुठलंही यश मिळवण्यासाठी गुणवत्ता किंवा इंटेलेक्च्युअल म्हणतो आपण, बुद्धिमत्ता आणि मेहनत, हार्डवर्क, ह्या 2 गोष्टीची जर आपण तुलना केली तर जास्त महत्वाचं कुठलं आहे? म्हणजे माझ्याकडे बुद्धिमत्ता किती आहे, माझा इंटेलेक्ट किंवा IQ माझा किती आहे, हे जास्त महत्वाचं आहे का मी किती मेहनत घेतो हे जास्त महत्वाचं आहे? ते जर आपण उघड्या डोळ्यांनी समाजाकडे आणि जगामध्ये जरी सगळीकडे पाहिलं आपण तर खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये यशस्वी होणारे जे लोक आहेत ते हार्डवर्क आहेत, इंटेलेक्च्युअल नाही. म्हणजे बुद्धिमत्तेपेक्षा जो IQ ज्याला म्हणतो आपण, जो ईश्वराने दिलेला आहे त्यापेक्षा जास्त महत्व हे आपल्या हार्डवर्कला आहे, मेहनतीला आहे. फक्त ही मेहनत करत असताना, हार्डवर्क करत असताना विद्यार्थ्यांच्याच बाबतीत जर बोलायचं असेल तर हे हार्डवर्क हे कसं असलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे हार्डवर्क करतोय ते योग्य आहे का, त्याचं नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता, जर समजा माझ्याकडे एक उदाहरण आहे, म्हणजे कुरुंकर साहेबांच्या बाबतीत म्हटलं जाते, माझ्या नांदेडचे आहेत ते, की मराठीच्या पेपरमध्ये त्यांनी नेहमी नापास व्हायचे. MA मराठी एवढा मोठा साहित्य का, आता त्यांनी निबंधाचा प्रश्न दिसला की ते निबंध लिहायचे 3-3.5 तास, तो वेळ निघून जायचा आणि बाकीचा पेपर तसाच राहायचा. तर आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल आपल्याला कुठल्याही पद्धतीने, यश म्हणजे काय वगैरे याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही, तर तुमची बुद्धिमत्ता पेक्षा हार्डवर्क महत्वाचं आहे. आणि ते हार्डवर्क नियोजनबद्ध पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे नरण कुरुंकर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाले, तो वेगळा भाग झाला, परंतु आपण सगळे कुरुंकर नाहीये. आपल्याला निबंधाला किती वेळ द्यायचं ते ठरवता आलं पाहिजे. म्हणजे जे काही आपण हार्डवर्क करणार आहे त्याचं नियोजन, प्लॅनिंग हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे अभ्यासामध्ये.
आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी. मला माहिती आहे जनजीच्या लोकांना, या तरुण लोकांना फार कोणीतरी उपदेश केलेला आवडत नाही, त्यामुळे मी तुम्हाला फार उपदेश करण्याच्या पण भानगडीत परत नाही. पण आमच्या पिढीला थोडीशी सवय आहे, खोड आहे सांगण्याची, त्यामुळे तुला सांगतो. तर हे नियोजनबद्ध पद्धतीनं आपण मेहनत केली पाहिजे आणि ह्या मेहनतीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे मी फक्त 10वीला मेहनत केली, 10वीला मी 90% गुण मिळवले, 95% गुण मिळाले म्हणजे संपलं नाही. मला हेच यश 12वीला रिपीट करायचं, हे यश पुढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आणखीन कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता येईल, एंट्रन्स एक्झाम देता, प्रत्येक परीक्षेमध्ये यश मला मिळवायचं आहे. त्यासाठी अभ्यासामध्ये किंवा मेहनत ज्याला म्हणून आपण अभ्यासाचा शब्द वापरता, आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हार्डवर्कला कुठलाही शॉर्टकट नाही, कुठलाही पर्याय नाही. त्यामुळं कन्सिस्टंटली नियोजनबद्ध जर आपण मेहनत घेतली तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळणं आवड नाही. विशेषतः अभ्यासाच्या बाबतीमध्ये टाइमली, योग्य वेळी नियोजन करून नियोजनबद्ध पद्धतीनं जर आपण मेहनत घेतली तर कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळणं कठीण नाही. एखादा विद्यार्थी मुळात हुशार आहे आपण असं म्हणतो, त्याला कदाचित एखादा टॉपिक अर्ध्या तासात समजत असेल तर मला अर्धा दिवस लागेल, यापेक्षा वेगळं काही नाही. माझी ती तेवढा वेळ देण्याची तयारी पाहिजे, तेवढी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. तर कधीही अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा जो अतिशय मेहनती आहे तो कधीही आयुष्यामध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये, आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेमध्ये हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांना मी परत शुभेच्छा देतो की आपला पुढचा जो काही वाटचाल आहे आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये आणि सामाजिक आयुष्यामध्ये, ज्याबद्दल चंदन शिवे साहेबांनी सांगितलं, तर ह्या दोन्ही आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी यशस्वी व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आदिवासी कृती समितीला असा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, मुलांचं आपण कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदिवासी समाज कृती समितीचे सर्वच आमच्या संचालकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि संस्थेला धन्यवाद देतो. याच्यानंतर सरांचं भाषण आता संपलेलं आहे. शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राहिलेला आहे. त्याच्या आदिवासी कृती समिती तर्फे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कारानिमित्त उपस्थित झालेले तेलंग साहेब, राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पुणे, वास्तविक पाहता त्यांनी मी एकत्र काम केले पुणे महानगरपालिकेमध्ये. पण असे बरेच दिवस आम्ही होतो तर ते, आणि त्याच्यानंतर नितीन चंदन शिवे सर हे पण आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याच्या वतीने. आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याचे गुणवंत विद्यार्थी सत्कार आल्यापासून इथं आलेले बाहेरचे विद्यार्थी सुद्धा इथे थांबले, त्याबद्दल